हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण दुधी भोपळा हा किसून घेणार आहोत। चला तर आपण आता हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेऊया। सर्वप्रथम आपण तेल टाकलं कढईमध्ये, मिरच्या टाकूया, लसूण टाकूया आणि आलं टाकूया। हे सगळे एकत्र भाजून घ्यायचं चांगली, आणि जिरं सुद्धा टाकूया थोडं, आणि हे चांगलं परतून घेऊया। चला तर आपण हे जे मिरच्या भाजून घेतलेल्या त्या आपण आता पाट्यावर वाटून घेणार आहोत। यात थोडं जिरं टाकणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत, आणि आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत, आणि हे पूर्णपणे आपण वाटून घेणार आहोत। एकदम बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला। तर अशा प्रकारे आपला हा हिरवी मिरचीचा ठेचा तयार आहे। आणि मी काय करणार आहे, थोडा परतून घेणार आहे आणि थोडा असाच पराठ्यामध्ये ठेवणार आहे टाकायला। तर अशा प्रकारे आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे, आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। चला तर मग आपण पुढची प्रोसिजर सुरू करू। आपण हा जो दुधी भोपळा किसून घेतलेला ना, हा काळा पडू नये म्हणून मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं। तर यामध्ये थोडं आपण अर्धी वाटी बेसन टाकणार आहोत, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकणार आहोत, थोडे तीळ टाकणार आहोत, ओवा टाकणार आहोत, आणि हा जो हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे तो टाकणार आहोत। आणि बसेल तसं आपण हे पीठ टाकणार आहोत आणि चांगलं मळून घेणार आहोत। आपल्याला या दुधी भोपळ्याच्या रसामध्येच पीठ मळायचं आहे, पाणी थोडेही टाकायचे नाही आपल्याला। जेवढं पीठ बसेल तेवढं टाकायचं आहे आपल्याला। दुधी भोपळ्याचे पराठे खूप छान लागतात, एकदा नक्की करून बघा तुम्ही, कारण प्रवासामध्ये टिफिनमध्ये न्यायला वगैरे बरं पडते आपल्याला। तर अशा प्रकारे आपल्या ह्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे। थोडं मी यामध्ये काय करते, थोडं 1 चमचा तेल टाकणार आहे। आता लगेच आपण पराठे करायला घेऊया। चला तर मग अशा प्रकारे आपण हा गोळा करून घ्यायचा आहे, आणि एक स्वच्छ धुतलेला कपडा घ्यायचा आहे, त्यावर थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे। कारण कसं दुधी भोपळ्याचा जो किस असतो त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे डायरेक्ट पोळपाटावर आपल्याला लाटता येणार नाही। हा पराठा आपण थापूनसुद्धा करू शकतो, पण तो कसं गरम गरम छान वाटतो। प्रवासामध्ये जर न्यायचा असेल ना, तर हा 2 दिवस टिकणारा पदार्थ आहे, खराब होणार नाही हा, कारण यामध्ये पाण्याचा अंश थोडा पण नाही आहे। छान असा गोल लाटून घ्यायचा, जास्त पातळ नाही लाटायचा, आणि तव्यावर थोडं तेल टाकून आपल्याला हा पराठा चांगला शेकून घ्यायचा आहे। आता आपण हा पराठा चांगला मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत। छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला। हा पराठा तुम्ही नक्की करून बघा एकदा, प्रवासामध्ये नेण्यासारखा पदार्थ आहे, तोंडाला खूप छान चव येईल। असं याला दाबून दाबून क्रिस्पी करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला। रोज रोज आपल्याला वाटतं ना टिफिनमध्ये काय द्यायचं, प्रवासाला वगैरे कुठे जायचं असेल तर हे नक्की करून बघा, खूप छान लागतो हा।
आता थोडा अर्धा शेकत आला की यामध्ये आपण पुन्हा छान तेल टाकणार आहोत. तुम्ही जर प्रवासामध्ये जर नेत असाल ना, यावर तुम्ही तेलच टाका, तूप टाकू नका, कारण तूप टाकलं ना की त्याचा वास येतो असं. छान खरपूस भाजला. बघा किती छान कलर आला आपला. टिफिनमध्ये नेल्यावर एकही शिल्लक राहणार नाही, इतका छान लागतो हा. एकदा नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आपला हा पराठा होत आलेला आहे जवळपास. हा पराठा तुम्ही लोण्याबरोबर खाऊ शकता, ठेच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही, सॉस आणि लोणच्याबरोबर. डब्यामध्ये हा पराठा, ठेचा, दही, शेंगदाण्याची चटणी खूप छान लागतो. तर अशा प्रकारे आपला हा पराठा रेडी आहे. तर अशा प्रकारे आपले दुधी भोपळ्याचे पराठे तयार आहेत.